हा जो फेबियन हा शब्द आहे हा कुठून आलेला आहे? सो फेबियन हा शब्द आलेला आहे रोमन साम्राज्यामधून. रोमन साम्राज्यामध्ये एक सेनापती होते आणि त्या सेनापतींचं नाव होतं क्विंट्स फेबियन मॅक्सिमस. सो झालं काय होतं की हनिबलचं युद्ध होतं आणि या हनिबलच्या युद्धामध्ये आपल्या शत्रू विरोधात एक मोठी सेना उतरवण्यापेक्षा त्यांनी काय केलं होतं की आपल्या स्ट्रॅटेजीने शत्रूला हळूहळू कमकुवत करण्याचा प्रयत्न केला होता. म्हणजे त्यांचं धोरण हे होतं की एकदम मोठी सेना न उतरवता शत्रूला हळूहळू कमकुवत करायचं आणि या स्ट्रॅटेजीने ते युद्ध जिंकले होते. मग इथून हा जो वाक्प्रचार आहे किंवा हा जो शब्द आहे हा बेसिकली समाजात, इकॉनॉमीमध्ये, राजनीतीमध्ये सगळीकडे रूढ झाला की हळूहळू पद्धतीने केला गेलेला विकास, याला म्हटलं गेलं फेबियन विकास, फेबियन डेव्हलपमेंट. सो समाजवाद म्हणजे काय? समाजवादाचा अर्थ आहे की देशातील संसाधनांचा उपयोग अगदी अंतिम व्यक्तीपर्यंत पोहोचायला पाहिजे, हे आहे समाजवाद. आणि ही जी क्रांती आहे ही कशी होणार? ही हळूहळू सावकाश पद्धतीने लोकशाहीच्या मार्गाने सामाजिक विकास घडवून आणणे, या शब्दाला म्हटलं जातं किंवा या प्रक्रियेला म्हटलं जातं फेबियन समाजवाद. आणि पंडित जवाहरलाल नेहरूंनी फेबियन समाजवादाला प्रोत्साहन दिलं होतं.